नमस्कार. आपण नेहमी पराठे करतो, दशम्या करतो किंवा धिंडे करतो. पण त्यासोबत नेहमी काय खावं हा आपल्याकडे प्रश्नच असतो. म्हणून आज मी तुमच्यासाठी मस्त अशी टोमॅटोची चटणी घेऊन आली आहे. थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे, जी आपण नेहमी करतो त्या प्रकारची नाहीये. म्हणून मस्त असे मी टोमॅटो घेतले, ते छान धुवून घेतले आणि आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये छान चिरून घ्यायचे. त्यानंतर एक कढई घेतली, त्यामध्ये ते टोमॅटो टाकून दिले आणि त्यानंतर थोडंसं वरतून तेल टाकलं आणि त्याला थोडंसं शिजायला म्हणून झाकण ठेवून दिलं. आता 10 मिनिटानंतर आपल्याला ते चेक करून घ्यायचे, म्हणजे ते शिजले की नाही हे चेक करायचंय आणि त्याला व्यवस्थित छानपैकी मिक्स पण करून घ्यायचंय. आता चवीसाठी यामध्ये मीठ टाकायचंय. शिजलेले नसतील तर परत झाकण ठेवायचंय आणि शिजण्यासाठी ठेवून द्यायचंय. आता आपले टोमॅटो जे आहे हे अर्धवट शिजले की आपल्याला त्यामध्ये लसूण टाकायचं. म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ही अजून वाढेल आणि हे मिश्रण जे आहे हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय आणि यानंतर परत आपल्याला टोमॅटो जे आहे हे शिजवायचे आहेत. छान टोमॅटो शिजले, छान गळले की मग आपल्याला त्याच्यामध्ये चॉप केलेला मस्त असा बारीक चॉप केलेला कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित टाकला की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मस्त गार्निशिंगसाठी आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. हे मिश्रण जे आहे हे मिक्स करून घ्यायचं आणि आपली जी चटणी आहे ही मस्तपैकी तयार आहे. ही आपण कुठल्याही दशमीसोबत खाऊ शकतो. अशी ही झटपट रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.